नमस्कार, मी सुवर्णाच्या हॅपी होममध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार. आज माझा नातू आलेला होता. उन्हात बसले होते मायलेका खेळायला. मुलगी आली की मी खूप खुश असते आणि नातू आला की डबल खुश असते. तो आला की वेळ कुठे जातो कळतच नाही आणि वेळेपेक्षा आनंद खूप वेगळा असतो नातवाशी खेळण्यात. बेबीला पण कंटाळा आलाय. चालली ते कंटाळा आला त्यांना. लायन कडे चालले का? बापरे. दोन टायगरनी काय केलं? खूप बडबड असती त्याची. बोबडे बोबडे बोल ऐकायला खूप छान वाटतं. मस्त खेळतो तो आल्यानंतर आणि आम्ही सगळेच खुश असतो तो आला म्हणजे. त्याला प्राणी खेळायला खूप आवडतं. खूप प्राणी जमा करतो तो आणि त्याला प्राणीच आवडतात खेळायला. खूप प्राणी खेळतो तो. छान वाटतं बघून त्याचे बोबडे बोबडे बोल ऐकून. एक तो आला की एनर्जी येऊन जाते मस्त. इकडे मामाबरोबर मस्ती चालली होती. मामाची परीक्षा आहे तरी पण मामाला फ्रेश वाटतं तो आल्यानंतर. त्याला म्हटलं, "अरे तुझी परीक्षा आहे तर काय करायचं? तो येतोय. येऊ दे ना आई, छान वाटतं मला. मी रिफ्रेश होऊन जाईल" म्हणे. मामाबरोबर खेळायला त्याला खूप आवडतं. तो मामाला मामा नाही म्हणत, पी म्हणतो. खूप वेगळा आनंद त्याला असतो मामाबरोबर खेळण्यात. इकडे माझी स्वयंपाकाची लगबग चालू होती. कुकर लावून झालेला होता. आज लवकर कुकर लावून घेतला कारण नातवाला वरण-भात लागतं म्हणून. आणि उशीरही झालेला होता. म्हणून झटकीपट असा स्वयंपाक करायचा होता. मग मी काय केलं, बिना वाटण वगैरे खूप छान अशी वांगे बटाट्याची भाजी मी तुम्हाला आज दाखवते कशी करायची ते. कालच मी माझ्या सुवर्णाच होम किचनवरती येसूर मसाल्याची व्हिडिओ टाकलेली आहे. माझ्या एकदा सुवर्णाच होम किचनला पण भेट देऊन बघा. खूप छान-छान रेसिपी त्यावर मी अगदी सोप्या घरातल्याच ह्याच्यात दाखवते. तर तशीच आज मी तुम्हाला पण दाखवणार आहे वांगे बटाट्याची अगदी साध्या पद्धतीने. त्याच्या आधी मी कढी करून घेतलेली होती. कढी मी नेहमी ताकाच्या पिशवींचीच करते. म्हणजे मग कसं कढी फाटण्याची वगैरे भीती अजिबात नसते. अजिबात आंबट होत नाही. ताकाच्या पिशवीची कढी खूप छान होते आणि कढी नेहमी तुपाचीच फोडणी द्यावी. म्हणजे आपल्याला त्रास पण होत नाही आणि खायलाही खूप छान लागते. त्यानंतर अगदी साध्या पद्धतीने मी फक्त मिरच्या आणि आलं किसून घेतलेलं होतं. मिरचीचे बारीक तुकडे केलेले होते आणि जिरेची फोडणी, जिरं, हिंग अशी फोडणी देऊन मी खूप छान अशी गुजराती पद्धतीने आमच्याकडे तशीच कढी आवडते. हळद नाही घालत मी कढीत. खूप छान लागते अशी कढी. त्यामुळे मी तशीच कढी करते. तुम्ही पण या पद्धतीने एकदा कढी करून बघा. ताकाच्या पिशवीची अजिबात टेन्शन नसतं कढी नासायची. खूप छान अशी अगदी 2च चमचे डाळीचं पीठ लावून कढी खूप छान तयार होते. कढीमध्ये नेहमी थोडीशी कसुरी मेथी टाका आणि मेथ्यांची फोडणी देऊन बघा. मेथ्यांची फोडणी दिली ना कढी खूप छान लागते आणि शिवाय मेथ्या पण त्यानिमित्ताने पोटात जातात. इकडे लगेच मी बटाटे पण घेतले होते. कांदे, वांगे आणि बटाटे छान चिरून घेतलेले होते. मुलगी त्याला भात देत होती नातवाला, वरण-भात म्हणूनच मी म्हटलं ना, की मी वरण-भाताचा कुकर लवकर लावलेला होता, कारण त्याला वरण-भात खायला लागतो त्यामुळे. अजिबात कुठलेही कांदे किंवा मग टोमॅटो, कुठलं वाटण काहीही न करता फक्त मी येसूर मसाला घालून ती भाजी बनवणार होते. तीच तुम्हाला मी आज दाखवते. साधं अगदी थोडंसं एक पळी तेल टाकलं. त्यानंतर जिरे, मोहरी, हिंग, हळद फोडणी घातली आणि वांगे बटाटे टाकून घेतले. बघा कुठलीही तामझाम न करता इतकी पटकन अशी पंक्तीत तयार होते, तशी आपली भाजी तयार होते. खूप छान लागते, पटकनही होते. फक्त तो मसाला वापरून मी आज भाजी केलेली आहे. मला पण खूप सर्दी झालेली होती. म्हणजे आहे झालेली. पाहिजे तसा रस्सा धरायचा. आपलं साठवणीतलंच तिखट आणि मसाला टाकलेला होता मी. साठवणीतलाच काळा मसाला, गरम मसाला कुठलाही आपण वापरू शकतो. वांग्याच्या भाजीला छान लागतो मसाला. थोडीशी जिरे आणि धन्याची पूड टाकली आणि त्यानंतर टाकला मी
1 ते 1.5 चमचा फक्त येसूर मसाला. येसूर मसाला खूप छान लागतो रस्सा भाज्यांमध्ये. त्याच्यात बाजरी, त्यानंतर तांदूळ, असं डाळ, सगळ्या प्रकारचे धान्य आणि खडे मसाले पण टाकलेले असतात. त्यामुळे तो येसूर मसाला भाज्यांना घट्टपणा आणण्याचं काम करतो. खूप सुंदर होतात रस्सा भाज्या. तुम्ही नक्की करून बघा हा येसूर मसाला. खूप छान लागतो. भाज्या खूप सुंदर तयार होतात. दाण्याचं कूट वगैरे न टाकता आणि कलर तर अप्रतिम भाजीला येतो. आता तुम्ही बघितलं ना, मी कुठलाही काही तामझाम न करता आपली भाजी खूप छान अशी तयार झाली. मी लगेच एकीकडे कणिकही भिजवायला घेतलेली होती. बघा, भाजीला कुठलंही काहीही न वापरता, म्हणजे कुठलं वाटण नाही, कांदा नाही, टोमॅटो नाही, लसूण नाही, काहीच नाही. तरीसुद्धा आपली वांगे बटाट्याची भाजी किती छान तयार झालेली. दाण्याचं कूटसुद्धा नाही, खोबरं पण नाही. तरीसुद्धा आपली भाजी इतकी छान तयार झालेली आहे. ती फक्त त्या येसूर मसाल्यामुळे. एकीकडे लगेच मी पोळ्या करून घेतल्या. इकडे चाललं होतं भावा-बहिणीचं काहीतरी बघणं. मी मग आधीच सांगून टाकलं, की आता काही मागवायचं नाही, काहीच नाही. चाललं होतं त्यांचं काहीतरी. पण मी क्लिअर करून आलेली होती, की तुमचं मागवणं वगैरे काही असेल तर माझा स्वयंपाक तयार आहे. जेवायला बसायचंय. नातवाची पण मस्ती चालू होती. इकडे पण तो फक्त प्राणीच बघतो. त्याला प्राणी खूप आवडतात. मामा पण खूप आवडतो. मामाबरोबर मस्ती करायला आवडती. सगळ्यांचंच कसं असतं ना लहानपणी, मामाने काहीतरी मागवलेलं असतं. मागवलेलं होतं मामाने काहीतरी. ते सरप्राईज त्याला द्यायचं होतं. त्याच्या आवडीचं काहीतरी मामा तो आला, की काहीतरी मागवतोच आणि त्याला सरप्राईज द्यायला त्याला खूप आवडतं. तो पण खूप नाटकी आहे. मस्त सगळे ड्रामेबाजपणा करून सगळं करतो आणि गोडबोले आहेत नुसता. बरोबर मामाकडनं तो सगळं घेत असतो. ह्याच्यात खूप आनंद येतो आपल्याला पण सगळं बघून. बघा किती शहाणा आहे. लगेच एक पप्पी पण दिली मामाला. लहानपणी मामा खूप आवडत असतो सगळ्यांना. एक वेगळंच बॉन्डिंग असतं, वेगळंच प्रेम असतं. इकडे मी लगेच वांगे बटाट्याची भाजी केलेली होती म्हणून मुलगी म्हटली, की "आई भाकरी पण कर छान गरम-गरम." तिला भाकरी खायला आवडते. मलाही आवडते भाकरी खायला. एकीकडे मी लगेच गरम-गरम भाकरी केलेली होती. नातवाची मस्ती चालू होती. तो आला ना, की त्याच्याकडे फार लक्ष ठेवावं लागतं. मी करतच होते भाकरीचं हे इकडे आणि त्याच्याकडे लक्ष पण होतंच. पण तेवढ्यात त्याने काय केलं होतं, जोरात कॅमेरा माझा ओढून घेतला होता. मी जरा घाबरले. मुद्दामून घेतलं मी ते, की नातू आल्यानंतर नुसता आनंदच नाही, तर लक्षही किती ठेवावं लागतं ते. म्हणून मी मुद्दामून ब्लॉगमध्ये घेतलेले. तुमचा पण नातू असेच मस्ती करतो का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्याकडे खूप लक्ष ठेवावं लागतं आल्यानंतर. नंतर मी गरम-गरम भाकरी केले. त्यानंतर दीदीने जेवायला वाढलं मुलाला आणि ती पण नंतर जेवायला बसली. खूप छान वाटतं मुलं असं एकत्र बसतात, जेवण करतात. हेच एक आपल्याला बघून सुख असतं, की आपली फॅमिली पूर्ण आपल्याबरोबर आहे, एकत्र आहे. ह्याच्यासारखं सुख नाही. बघा नातवाची मध्ये-मध्ये लगबग चालूच आहे. त्यानंतर मी लगेच सगळा ओटा स्वच्छ धुवून घेतला. स्वयंपाक झाला, की ओटा मैत्रिणींनो लगेच धुवून टाकावा. म्हणजे काय असतं ना, त्याचे काही डाग वगैरे पडलेले असतात. आपण जेव्हा स्वयंपाक करतो ते ताजे-ताजे असतात ना, अजिबात मेहनत न करता आपल्याला पटकन स्वच्छ होऊन जातो. म्हणून मला टाईल्स ओटा धुवायला लगेचच आवडतं. धुवून घेते मी आणि कोणी आलं ना, तरी पण मग आपल्याला असं बरं वाटतं, की फ्रेश वाटतं, की एकदम स्वच्छ घर दिसतं. आपल्यालाही ते बरं वाटतं. ओटा त्यानंतर सगळं पाणी वाईपराने काढून टाकलं आणि लगेच पूर्णपणे कोरडा करून घेतला. ओटा धुतल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा, आपण एखाद्या कपड्याला ओटा पूर्ण कोरडा करून घ्यावा. म्हणजे काय होतं, पाण्याचे जे डाग असतात ना, ते गॅसला, टाईल्सला दिसत नाही. नाहीतर काय होतं, पाणी तर निघून जातं, ओटा वाळतो, पण त्याचे ओले डाग दिसतात आणि मग ते चांगले दिसत नाही. त्यामुळे काय करायचं, एखाद्या कपड्याला ओटा लगेच स्वच्छ पुसून घ्यायचा. म्हणजे अजिबात ओट्याला डाग दिसत नाही. बाकी काही नाही आवरलं झालं ना मैत्रिणींनो, तरी गॅसचा ओटा नेहमी स्वच्छ ठेवा. बेसिंग नेहमी स्वच्छ ठेवा. म्हणजे अन्नपूर्णा आपल्याला छान असे आशीर्वाद देते आणि आपल्या घरात कधीही काहीही कुठल्या गोष्टीची
कमी पडत नाही. नंतर मी पण जेवायला बसले. छान अशी भाकरी, भाजी, कढी. त्यानंतर मी इथे ह्या सांबार वडी बनवलेली होती. कालच मी सांबार वडीची रेसिपी टाकलेली आहे चॅनलवर. नक्की जाऊन बघा. खूप सुंदर अशी सांबार वडी तयार झालेली होती. कालचा व्लॉग नाही केला. त्यामुळे मग ती रेसिपी पण तुम्हाला नाही मी हे करू शकले किंवा सांगू शकले नाही. पण नक्की चॅनलवर जाऊन बघा. आजचा माझा व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.